राधानगरी तालुक्यात राशिवडे जिल्हा परिषद व कौलव पंचायत समिती मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाने आज शिवसेना शिंदे गटाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा दिला। या ठिकाणी हे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून अमृत पाटील, ताडे ग्रामपंचायतीला दीपक पाटील शिंगावकर, मागच्या वर्षी मला वाटते पंचायत समितीचे उमेदवार शीतल बळवंत बर्गे, या ठिकाणी बर्गेवाडीचे मासाहेब। राधानगरी तालुक्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेच्या मनोमिलन मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले महाराष्ट्राचे आरोग्यदूत, तुमचे आमचे सगळ्यांचे सन्माननीय नेते माननीय नामदार प्रकाशरावजी आबिटकर साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असलेले भोगावती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक माननीय आप्पा, विष्णुमामा एकसिंगे, पंचायत समितीचे उमेदवार दीपक पाटील, बाळासाहेब बर्गे, व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे चळवळीतले मित्र एकनाथराव पाटील, पांडुरंग पाटील, येळवडेगावचे शहाजी पाटील, सगळेच शेतकरी कामगार पक्षाचे सन्माननीय व्यासपीठावरील नेते, सभागृहामध्ये उपस्थित असलेले शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि माननीय नामदार साहेबांच्यावरती प्रेम करणारे तुम्ही सगळे मित्र बंधू, या ठिकाणी एकनाथ पाटील साहेब बोलताना शेतकरी कामगार पक्षाचा आणि हा जो मनोमिलनाचा या ठिकाणी जिव्हाळा जो निर्माण झाला त्याला कारणीभूत भाई आनंदराव आबिटकरांचं प्रेम आहे हे एकनाथराव आम्ही या ठिकाणी जाणतो। म्हणजे मूळ प्रकाशरावांचं रक्त सुद्धा चळवळीचं आहे। मी सुद्धा जरी माझ्या खांद्यावरती शिवसेनेचा झेंडा एकनाथराव असला तरी तुमचा जसा दांडा चळवळीचा आहे तसा माझा दांडा सुद्धा शेतकऱ्यांच्या चळवळीचा माझ्या हातामध्ये आहे। कारण शेतकऱ्यांचं व्यापक असं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठंतरी एकत्र आलोय। महाराष्ट्राच्या भविष्याच्या राजकारणाच्या वाटचालीमध्ये या मतदारसंघातला एक आश्वासक आणि विश्वासू चेहरा ज्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये या राधानगरी, बुदरगड आणि आजरा मतदारसंघाचं अख्खं रुपडं पालटून टाकलं, अशा काम करणाऱ्या माणसाच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मला कोणत्याही प्रकारचा कमीपणा वाटत नाही। आणि भावानं प्रकाशराव आबिटकर हा लंबी रेसचा घोडा आहे, लक्षामध्ये घ्या। वयाचा एक मोठा अवकाश त्यांच्या जवळ आहे। सस्मित चेहऱ्याने जोडलेले हात हा जगामध्ये कुठेही जाण्याचा पासपोर्ट आहे, तो त्यांच्या चेहऱ्यावरती निसर्गदत्त आपल्याला पाहायला मिळतो। निवडणुकीला सामोरं जायचं आहे। आपण थोडेसे घाबरलेले आहेत, अचानकपणानं आपण या निवडणुकीमध्ये उतरलोय। आपण घाबरायची गरज नाही। गेल्या 40 ते 50 वर्षामधला तुमचा कामाचा जो झंझावात आहे, जे शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा तुमच्यावरती प्रेम आहे, टाकलेला जो विश्वास आहे, मला या ठिकाणी विश्वास वाटतोय आप्पा की ही निवडणूक निश्चितपणानं तारळे कौलव विभागातली तुम्ही विराट अशा मताधिक्यानं जिंकू शकता। फक्त कमी अवकाशामध्ये आपल्याला मोठा पल्ला या ठिकाणी गाठायचा आहे। कारण आपण या ठिकाणी एकत्र आलोय एका उदात्त अशा ध्येयानं, उद्देशानं, आणि काहीतरी उद्याच्या काळामध्ये या शेतकरी कष्टकऱ्यांचं आपण जे आयुष्यभर जे काही लबान म्हणून ओझं उचललं त्याच्या मनोमिलनाचा हा कुठेतरी मेळावा आहे। पण राजकारणामध्ये घरच्या कट्यारी आसुसलेल्या असतात, कारण घरच्या कट्यारींचे घाव दिसत नाहीत, पण त्याचा नेम फार अचूक असतो। त्या घरच्या कट्यारीपासून जर आपण सावध झालो तर ही निवडणूक जिंकायला आपल्याला वेळ लागत नाही। ज्या दिवशी शेतकरी कामगार पक्षाचे लोक माननीय नामदार प्रकाशराव आबिटकर यांच्या सोबत आले त्याच वेळेला माझ्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला की राशिवडे जिल्हा परिषदेची निवडणूक सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या बळावरती आम्ही जिंकू शकतोय। आणि एवढं पाठबळ तुमचं त्या ठिकाणी आहे। आदरणीय कैलासवासी आमदार गोविंदरावजी कलिते साहेब यांच्यापासून साधारणतः त्या परिसरामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं असणारं
जे एक वजन आणि जी एक नैतिकता आहे ना, ती राशिवडे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य देऊ शकते. फार मोठी जबाबदारी माननीय नामदार साहेबांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. केवळ शिवसेनेचा धनुष्यबाण खांद्यावरती घेऊन जिल्हा परिषदेच्या साधारणतः 9 जागा आणि आजऱ्यातली एक 10 आणि पंचायत समितीच्या राधानगरीतल्या 10 जागा सगळ्याच्या सगळ्या धनुष्यबाणावरती लढवण्याचा त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो मला वाटते महाराष्ट्राच्या राजकारणातला ऐतिहासिक असा निर्णय आपल्याला वाटतोय. आणि त्या ऐतिहासिक क्षणाचे जर आपल्याला साक्षीदार व्हायचं असेल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि आम महाराष्ट्राच्या पटलावरती प्रकाश आंबेडकरांचा चेहरा जर दैदिप्यमान नजरेनं जर उंचावायचा असेल तर तुम्हा सगळ्यांना उद्याच्या काळातल्या 10-12 दिवसाच्या काळात जीवाचं रान करावं लागेल. प्रत्येक माणसाजवळ नतमस्तक व्हावं लागेल. अनेक धनदानगे या ठिकाणी उतरलेले आहेत. राजकीय लाभाची साधारणतः कुठेतरी अपेक्षा ठेवून जमलेल्या ज्या युती आहेत त्या लाभासाठी एकत्र आलेल्या आहेत. पण एका ब्लडची, एका नात्याची, विचारधारेची, शेतकऱ्यांच्यासाठी, कष्टकऱ्यांच्यासाठी काम करणारी फौज गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये प्रकाशराव आंबेडकर यांनी तयार केलेली आहे. आणि मला विश्वास वाटतोय भावनो की ही निवडणूक आपण विराट अशा संख्येनं जिंकायची आहे आणि जिंकण्यासाठी मैदानामध्ये भावानं उतरायचं आहे. केवळ निवडणूक आपल्याला लढवायची नाही, मला ही निवडणूक जिंकायची आहे हे पहिल्या क्षणाला मान्य करा. मला वाटतं निश्चितपणानं ती निवडणूक आपल्याला जिंकता येते. कारण वरातीतला घोडा हा वरातीतला घोडा असतो आणि रेसचा घोडा हा रेसचा घोडा असतो. हा रेसचा घोडा आहे. नाचणारे घोडे तुम्हाला बरेचसे इथं बघायला मिळतील. ती शो पीस आहेत, लक्षामध्ये घ्या. कष्टकऱ्यांच्या कुटुंबामध्ये जन्मलेला, अतिशय सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला एक नेता, एक लंबी रेस का घोडा या मतदारसंघामध्ये तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं उभा केलाय भावानो. मी त्यांच्या विरोधामध्ये 2 निवडणुका लढवल्या आहेत. पण पाठीमागलं सगळं विसरून जो चांगलं काम करतोय ना त्याच्या पाठीशी आपण ठामपणानं आणि विश्वासानं राहायचं. शब्द देतानाच विचार करायचा. कारण आतापर्यंत चळवळीमध्ये काम करत असताना आम्ही दात वाटेल तिथं खुपसले नाही आणि खुपसले तर मोडल्याशिवाय भावानो बाहेर काढले नाही. हा बाणा ठेवून गेली 25 वर्ष चळवळीमध्ये काम केलं. यानंतरचा जो काळ आहे तो जाधव मास्तरांच्या पाठोपाठ दुसरा मास्तर त्यांच्या पाठीशी तेवढ्याच ताकदीनं उभा राहील हा विश्वास तुम्हाला देतो. आणि 5च्या 5 जिल्हा परिषद या ठिकाणी आपण जिंकायच्या राधानगरी तालुक्यातल्या हा विश्वास या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.